नाशिकमध्ये फेम टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्याकरता आलेल्या टोळक्यानं दोघांना मारहाण केली। पार्किंगचे पैसे मागितल्याने त्यांनी दीपक यशवंते यांच्यासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्यासह लोखंडी पाईपनं मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या ओझरमध्ये धारदार शस्त्रानं एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला। दरम्यान या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे। आंतरराष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। चाकाखाली येऊन एका 75 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झालाय। चांदवडच्या पुरातन रेणुकादेवी मंदिराजवळ ही घटना घडली आहे। नागपूरमध्ये डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला। 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डान्स बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे। विक्रोळीच्या टागोरनगर इथं धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। शहापूर तालुक्याच्या अस्रुली इथं शेतकऱ्याच्या घराला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीत 4 म्हैस आणि 4 पारड्यांचा मृत्यू झालेला आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। नागपुरामध्ये 1 किलो सोनं 28 लाखात देतो असं सांगून 18 लाखांची फसवणूक करून आरोपी फरार झालाय। नागपुरातील कोंढाळी इथल्या एका धाब्यावर घटना घडली आहे। कोंढाळी पोलिसात रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तपास सुरू आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात असलेल्या हिरो होंडा मोटरसायकलचं शोरूम फोडून तब्बल 3 मोटरसायकली चोरून नेल्यात। सिन्नर भागातील सराईत गुन्हेगार प्रदीप रॉय याची चौकशी केली असता मोटरसायकल सापडल्या असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। शहापुरात खैराची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांच्या सरकारी महसुलाला चुना लावल्याची घटना शहापूर वनक्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली आहे। शासनाची लाखोंचा महसूल बुडवून खैर झाडांची तोड करण्यात येते। PMPच्या ताफ्यात लवकरच 400 बस येणार आहेत, त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे। यातून दररोज सुमारे 3 लाख प्रवाशांची वाहतूक होईल। नागपुरामध्ये गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून नागपुरात पारा 3.2 अंशांनी घसरला आहे। पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून पारा पुन्हा 12 अंशांपर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे। वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। बंगळुरूतील राहत्या घरी त्यांचं निधन झालंय। संभलच्या हिंसाचारात सामील असलेल्या हल्लेखोरांवर पोलिसांनी कारवाई सुरूच केली ठेवली आहे। या प्रकरणात दगडफेक करणाऱ्यांना 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बिहारच्या पटनामध्ये भारतीय जनता पक्षाकडून बांगलादेश विरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला। दिल्लीच्या वसंत कुंजमध्ये उभ्या असलेल्या बसला ट्रकनं धडक दिली। या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। काही जण जखमी झाले। जखमींना रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजस्थानच्या दौसामध्ये एक 5 वर्षांचा मुलगा सुमारे 150 फूट खोल बोअरवेलमध्ये कोसळला। दरम्यान NDRF आणि पोलीस प्रशासनाकडून मुलाला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। गुजरातच्या सुरतमध्ये पार्किंगच्या वादातून एका व्यावसायिकाची भरदिवसा हत्या करण्यात आली। दरम्यान ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे। उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये एका निवृत्त सैनिकानं आपल्या सुनेवर पिस्तूल उगारली। सुनेवर पिस्तूल उगारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मध्य प्रदेशातील दमोह इथं भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ऑटोचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला। या अपघातात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झालेत। उत्तर प्रदेशच्या कौशांबी इथं टँकरनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात 2 चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यूपीच्या सहारानपूरमध्ये भरधाव कारनं 7 जणांना चिरडलं। या अपघातात 2घांचा मृत्यू झालाय। दिल्लीतील रोहिणी भागात PGमध्ये राहणाऱ्या 2 जणांमध्ये वाद झाला। या वादात 2घांचे इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली कोसळले। त्यात 2घांचाही मृत्यू झालाय। राजस्थानमधील चित्तौडगडमध्ये एका महिला कॉन्स्टेबलला हवालदारानं गोळी झाडली। तिला गोळी मारल्यानंतर हवालदारानं स्वतःवरही गोळी झाडून घेतली। सध्या 2घांची प्रकृती चिंताजनक आहे।
उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये दारूच्या नशेत असलेल्या एका बाईकस्वाराने रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात राडा झाला। यावेळी गोळीबारासह मारहाणीची घटना घडली। यात 10हून अधिक जण जखमी झाले। छत्तीसगडमध्ये 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। तरुणांचे कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आली। याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मारहाणीचा व्हिडिओ मात्र धक्कादायक आहे। मध्य प्रदेशच्या बैतूरमध्ये चोरीची अनोखी घटना घडली आहे। बाईकचं लॉक न निघाल्यानं चोरांनी बाईकच उचलून पळ काढला। या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। यूपीमध्ये पोलिसांनी स्वतः वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं। एका ऑटोमध्ये 3 पोलिसांसह 15 जण प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका तरुणीची छेडछाड करणं महागात पडलंय। गजबजलेल्या बाजारात तरुणीनं त्या नराधमाला बेदम मारहाण केली। लखनौमध्ये एका मदरशाच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला तिचे कपडे काढून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवलाय। 3 दिवसाच्या अयोध्या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला। चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना सन्मानित करण्यात आलं। सिरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवलाय आणि अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकल्याचं जाहीर केलंय। तसंच तुरुंगातील सर्व कैद्यांची मुक्तता करत असल्याचंही बंडखोरांनी घोषित केलं।